नमस्कार मित्रांनो. आज अचानक दौरा झाला आमचा शिर्डीला जाण्याचा. मामाने अचानक फोन केला रात्री की शिर्डीला जायचं आहे सकाळी. सो पॅकिंग करून आम्ही निघालो शिर्डीला जायला. खूप वेळ पाहिल्यानंतर शेवटी गाडी आपली आलेली आहे. आता पटापट आपल्या बॅगी आपण गाडीमध्ये टाकून आपल्या प्रवासाला सुरुवात करू. आपले सर्व इक्विपमेंट आपण घेतलेले आहेत, तसं कॅमेरा आणि गिम्बल घेतले सोबत. जसं जसं आपलं शूट करायला भेटेल तसं आपण शूट करू आणि हा ब्लॉग एकदम चांगला बनवायचा प्रयत्न करू. फायनली पॅकिंग झालेली आहे. चला निघूया आपल्या प्रवासाला. आपण आता स्टार्टिंगला जाणार आहोत उलव्याला. तिथं आपलं ऑफिसमधनं थोडंसं काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि तिथनं आपले 2 माणसं येणार आहेत. सो त्यांना पण आपल्याला पिकअप करायचं आहे. जस्ट पोचलो आता उलव्याला. ही आपली आहे साथीदार आपल्या प्रवासाची. आणि मामाचा काय राहिलेल्या गोष्टी तो मामा ऑफिसमधनं घेणार आहे. रिफात म्हणून मामाचं ऑफिस आहे. काय राहिलेल्या गोष्टी बघूया. गपचूप गपचूप मामाने काय घेतलंय माहिती नाही, पण आपलं तर निघायचं आहे. आपला पहिला पार्टनर आपल्याला पिकअप करायचं आहे. जस्ट उलवाचं सिग्नल लागलंय आणि उशीर होत चाललाय प्रवासाला. काय टेन्शन नाही, आरामाचा प्रवास आहे. आरामात प्रवास करू. काहीच आपण आता बेलापूरला आलेलो आहोत आणि आपला सेकंड पार्टनर पण आलेला आहे. सो आता प्रवासाला आपला ॲक्च्युअलमध्ये सुरुवात होणार आहे. चला निघूया आपल्या प्रवासाला. मित्रांनो, जाता जाता आता भिवंडीमध्ये थोडी ट्रॅफिक लागलेली आहे. पुढे रस्त्याचं काम चालू असेल त्याच्यामुळे गाड्या थोड्या स्टक होतात रस्त्याला. ट्रॅफिक वाढल्यामुळे थोडा प्रवासाला उशीर होऊ शकतो. बघूया जसा प्रवास चालेल तसं. फायनली ट्रॅफिकमधनं मोकळे झाले आहोत आणि आता आम्हाला CNG शोधायची आहे. थोड्याच अंतरावर CNG स्टेशन मिळालेलं आहे आणि दादा CNG भरायला गेलेला आहे. तर आपण उसाचा रस ट्राय करूया. ऊन पण खूप आहे आणि तहानही लागलेली आहे. सो उसाचा रस ट्राय करू आणि थंडावा मिळू. टेस्ट केली आणि उसाचा रस खूप छान होता. मजा आली. CNG भरायला खूप वेळ लागल्यामुळे आम्ही घुसलो शॉपच्या आतमध्ये आणि तिथून मी घेतले कुरकुरे आणि लेस. आता आम्ही निघालो प्रवासाला. थोडं बोरिंग वाटतंय ना, काहीतरी एक मजेदार करतो. व्लॉगला सिनेमॅटिकमध्ये कन्वर्ट करतो, तेव्हा तुम्हाला चांगलं वाटेल. मित्रांनो, आपली गाडी थोडी थांबवली आहे कारण खूप गरम झाली आहे गाडी. तिला रेस्ट पाहिजे आणि आपण पण रेस्ट करू. आता सर्वांना भूक लागली म्हणून आम्ही जेवायला घेतलं. मामानी चटणी भाकर आणि कारल्याचा भरता आणला होता. फायनली गाडी आपली फुल डाऊन झालेली आहे. आता पुन्हा प्रवास चालू, पुन्हा सिनेमॅटिक चालू.
जस्ट शिर्डीमध्ये आपण दाखल झालो आहोत आणि आता पार्किंग शोधायची आहे शिर्डीमध्ये. मंदिराजवळच गाडीला पार्किंग मिळाली आहे आणि तिथे आम्ही बुटं ठेवून मंदिराच्या दिशेने निघालो. ये गीत गाता है तेरी दृष्टि पाकर बाबा जादू सा हो जाता है. शिर्डी सोडून आता आम्ही निघालो आहोत शनी शिंगणापूरला आणि खूप रात्री झाले. आम्ही आता स्टे करणार आहोत शनी शिंगणापूरच्या आधी. शनी शिंगणापूरच्या आधी आपल्याला भेटला आहे स्टे हाऊस. तिथे आपण आज स्टे करणार आहोत. आणि येता येता आपल्या गाडीचा टायरची जी रिंग असते ती उडलेली आहे. आम्ही थांबलो नाही घ्यायला पण रात्र खूप होती म्हणून. ही आपली रूम. कारण त्यांचं आता जेवण बनवण्याचं स्टॉप करायचं आहे म्हणून त्याही सांगितलं की लवकरात लवकर खाली येऊन जेवून घ्या. सर आता मी कॅमेरा बंद करताना डायरेक्ट उद्या पण सकाळी मिळू. बाय बाय. तर सकाळी आरामात उठून आम्ही आता तयारला लागणार आहोत. आपला सर्व सामान घेऊन आता आम्ही गाडीकडे वळणार आहोत कारण शनी शिंगणापूर गाठायचं आहे आपल्याला. शनिदेव की शरण पूर्ण भजन अंतरा से सुधरते बिगड़ रे सारे काम तेरी नजर से मिटते हैं जीवन के हर दाग. शनिदेवाचं दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. आता आपण पुन्हा एकदा उसाचा रस पिण्यासाठी थांबलो आहोत. पण या उसाच्या रसाची चव थोडी वेगळी असणार असं वाटतंय. आणि ह्या उसाची चव घेण्यासाठी मी आतुरतेनं वाट पाहिली होती आणि चव देखील लाजवाब होती. आणि थोडा थोडा रस्ता गाठत आम्ही शेवटी पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वरला. अरे सिनेमॅटिक फिल्टर लावायला तर विसरूनच गेलो. 1 मिनिट द्या. खरंच खूप छान दर्शन झालं आणि आता आपल्याला घरचा मार्ग पकडायचा आहे. जाता जाता काही नजारे एन्जॉय करा आणि मी माझा आजचा ब्लॉग
इथेच समाप्त करतो.